Hello students, good morning to all of you. In last lecture, we studied balancing of redox reactions. So redox reactions can be balanced by two methods. First method is oxidation number method and second method is half reaction method or ion electron method. So by using these two methods, that is oxidation number method and half reaction method or ion electron method, we can balance any redox reaction. So in yesterday's video, we studied steps involved in the oxidation number method. So after studying steps involved in oxidation number method, now today we are going to study the problems on this method. So in the examination, question will be asked in such a manner that balance the following reaction by oxidation number method. So the first reaction which we are going to balance is CuO plus NH3. CuO means copper oxide plus ammonia, that is NH3. During this reaction, product form are Cu, that is copper, plus N2 nitrogen plus H2O. So we are now going to balance this redox reaction by using oxidation number method. So the first step is write skeletal equation and balance the elements other than oxygen and hydrogen. तर ज्या रिॲक्शनला आपल्याला बॅलन्स करायचं आहे त्या रिॲक्शनचं पहिल्यांदा स्केलेटन रिप्रेझेंट करायचं. म्हणजे ती रिॲक्शन आहे तशी रिप्रेझेंट करायची आणि नंतर त्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्या व्यतिरिक्त जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटला ट्रायल अँड एरर मेथडनं बॅलन्स करायचं. मग आता रिॲक्शन CuO प्लस NH3 गिव्स Cu प्लस N2 प्लस H2O सुरुवातीला आहे तसं लिहायचं. आहे तसे लिहिल्यानंतर काय पाहायला मिळतं आपल्याला, लेफ्ट हँड साईडला फक्त एकच नायट्रोजन आणि राईट हँड साईडला किती आहे, 2. ॲरोच्या राईटला 2 नायट्रोजन, ॲरोच्या लेफ्टला 1 नायट्रोजन. म्हणजे नायट्रोजन बॅलन्स करायचे असतील तर इथं नायट्रोजन इथे किती लावावं लागेल, ट्वाईस. म्हणजे पहिल्या स्टेपच्या एंडला आपल्याला इक्वेशन मिळेल CuO प्लस NH3 नुसतं लिहिण्याच्याऐवजी काय लिहिणार, ट्वाईस ऑफ NH3 गिव्स Cu प्लस N2 प्लस H2. त्यानंतर सेकंड स्टेप, assign oxidation number to Cu and N, that is copper and nitrogen. तर ह्या रिॲक्शनमध्ये ज्यांचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहीत नाही त्यांचा ऑक्सिडेशन नंबर आपण काढूया. तर आपल्याला कॉपरचा आणि नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर सुरुवातीला काढायचा आहे. त्यानंतर काढल्यानंतर काय करायचं आहे, कॅल्क्युलेट इन्क्रीज अँड डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर कितीने इन्क्रीज झाला किंवा कितीने डिक्रीज झाला हे कॅल्क्युलेट करायचं. आणि ह्या दोघाला इन्क्रीज आणि डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबरला इक्वल करायचं आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला ही स्टेप फॉलो करायची आहे. तर ह्या स्टेपमध्ये
आपण जो ए फॅक्टर घेणार आहोत तो ए म्हणजे ए स्टँड्स फॉर नॉन ऑक्सिडेशन नंबर अँड बी स्टँड्स फॉर कॅल्क्युलेटेड ऑक्सिडेशन नंबर. तर आपण ह्या स्टेपमध्ये ऑक्सिडेशन नंबर असाइन करूया. आपलं इक्वेशन होतं CuO प्लस ट्वाइस ऑफ NH3 गिव्स Cu प्लस N2 प्लस H2. तर स्टेप फर्स्ट मधलं इक्वेशन सुरुवातीला आपण इथं रिप्रेझेंट केले. त्यानंतर इथं आता आपल्याला ऑक्सिडेशन नंबर असाइन करायचे. तर आपण इथं ज्यांचा ऑक्सिडेशन नंबर माहीत आहे ए स्टँड्स फॉर नॉन ऑक्सिडेशन नंबर. तर ह्या इक्वेशनमध्ये ज्यांचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहीत आहे तो ए ने रिप्रेझेंट करूया. आता CuO मध्ये O रूलनुसार ऑक्सिजन हा मेटल जॉईन झाला आहे त्यामुळे तिचे ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर किती असणार आहे -2. म्हणून ए न ते माहीत आहे म्हणून ए न आपण ते दर्शवू. किंवा टॉइस ऑफ NH3 मधला हायड्रोजन नॉन मेटलला जॉईन झाला आहे त्यामुळे तिचे ऑक्सिडेशन स्टेट किती आहे +1. त्याला पण आपण ए ने इंडिकेट केलं. किंवा Cuचे ऑक्सिडेशन नंबर 0 आहे. रूलमध्ये सांगितलं आहे एखादा एलिमेंट फ्री स्टेटमध्ये असेल तर त्याचे ऑक्सिडेशन नंबर 0 असते. म्हणजे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे त्याला ए ने इंडिकेट केलं. किंवा नायट्रोजन हा सुद्धा फ्री स्टेटमध्ये आहे त्यामुळे त्याचे ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहित आहे 0. हे सर्व ए ने दाखवलं आपण. आता बी स्टँड्स फॉर कॅल्क्युलेटेड ऑक्सिडेशन नंबर. ज्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर माहीत नाही किंवा ज्यांचा कॅल्क्युलेट करायचा आहे त्याला बी म्हणूया आपण. आता CuO मध्ये हा Cu जो आहे त्या Cuचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहीत करून घ्यायचा आहे कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. तर आपल्याला CuO याच्यामध्ये Cuचा ऑक्सिडेशन नंबर असाइन करायचा आहे. तर CuO हे न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. मग आपण रूलमध्ये अभ्यासलंय एखादं मॉलिक्यूल जर न्यूट्रल असेल तर तिथं जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज किती असते 0. म्हणजे बघ इथं ऑक्सिजनची ऑक्सिडेशन नंबर -2 असेल तर ह्या Cuचे ऑक्सिडेशन स्टेट किती असला पाहिजे +2. कारण +2 आणि -2 इज इक्वल टू काय होईल 0. त्यानंतर टॉइस ऑफ NH3 मध्ये आपल्याला हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट माहिती आहे +1. 3 हायड्रोजन्स आहेत म्हणून 3 × +1. आता त्याच पद्धतीनं नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट काढायची असेल तर ती रूलचा वापर केल्यानंतर आपल्याला -3 काढता येईल. त्यानंतर इथं Cu एलिमेंटरी स्टेट किंवा फ्री स्टेटमध्ये आहेत म्हणून 0. नायट्रोजन हा एलिमेंटरी स्टेटमध्ये आहे म्हणून 0. तर ह्या पद्धतीनं आपण ऑक्सिडेशन नंबरची असाइनमेंट केली ह्या स्टेपमध्ये. आता ह्या स्टेपमध्ये आपल्याला लक्षात येईल इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर हा कितीने इन्क्रीज झाला किंवा डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर कितीने डिक्रीज झाला हे आपल्याला पाहता येईल. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. आता इथं हा जो N आहे NH3 मधला N ऑक्सिडेशन स्टेट किती होती -3 होती. आणि प्रॉडक्टमध्ये जो नायट्रोजन आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती आता इथं 0. म्हणजे इथं ऑक्सिडेशन नंबर -3 होती इथं 0 होती म्हणजे इन्क्रीज झाला ऑक्सिडेशन नंबर. किंवा CuO मध्ये जो Cu आहे त्या Cuचे ऑक्सिडेशन नंबर +2 होते. प्रॉडक्टमध्ये जो Cu तयार झाला आहे त्या Cuची ऑक्सिडेशन स्टेट 0 झाली. म्हणजे इथं ऑक्सिडेशन स्टेट +2 होती इथं 0 होती म्हणजे डिक्रीज झाली. मग आता आपण रिप्रेझेंट करूया इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर वाढला म्हणून टॉइस ऑफ NH3 गिव्स N2. टॉइस ऑफ NH3 मधला जो N आहे त्या Nचे ऑक्सिडेशन नंबर -3 आणि हा एलिमेंटरी स्टेटमध्ये आहे म्हणून इथं ऑक्सिडेशन स्टेट किती लिहिली 0. ऑक्सिडेशन स्टेट लिहायची आणि वरच्या दिशेला ॲरो दाखवायचा त्या एलिमेंटला. मग आता इथं इन्क्रीज पर ॲटम किती झाला 3. कारण -3 ऑक्सिडेशन स्टेट होती 0 झाली म्हणजे इन्क्रीज झाली. कितीने इन्क्रीज झाली 3 ने इन्क्रीज झाली.
त्यानंतर नेक्स्ट आहे डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. तर इथं CuO मध्ये हा जो Cu आहे त्या Cuची ऑक्सिडेशन नंबर किती आहे +2. आता इथं हा जो Cu आहे प्रॉडक्टमधला जो Cu आहे त्याची ऑक्सिडेशन नंबर किती आहे 0. म्हणजे इथं ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाले किती ना डिक्रीज पर ॲटम इज 2. 2 होती 0 झाली म्हणजे 2 न कमी झाली. डिक्रीज पर ॲटम इज इक्वल टू 2 असं आपल्याला इक्वेशन मिळाले. त्याच्यानंतर आता नेक्स्ट स्टेपकडे आपण जाऊया. तर नेक्स्ट स्टेप जी आहे ती नेक्स्ट स्टेप आहे टू मेक नेट डिक्रीज अँड डिक्रीज इक्वल. नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज जे आहेत नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज जे आहेत ते आपल्याला इक्वल करायचे. इन्क्रीज पर ॲटम 3 डिक्रीज पर ॲटम 2 आहे. म्हणजे ह्यांना इक्वल जर करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला वी मस्ट टेक 3 ॲटम्स ऑफ Cu. यांच्या इथं आपल्याला 3 मिळाला Cuच्या इथं 2 मिळाला म्हणून आपण काय करणार वी मस्ट टेक 3 ॲटम्स ऑफ Cuचे 3 ॲटम्स अँड 2 ॲटम्स ऑफ नायट्रोजन. जे अशा ऑपोजिट घ्यायची. तर इथं किती घेणार 3 ॲटम्स ऑफ Cu आणि 2 ॲटम्स ऑफ नायट्रोजन. मग आता ही जी वरची रिॲक्शन आहे ती रिॲक्शन कशी होईल बघा. CuOच्या ऐवजी आता इथं किती घ्यावं लागेल थ्राईस ऑफ CO प्लस ट्वाईस ऑफ NH3. मग अशी थ्राईस ऑफ CuO झालं. आता ट्वाईस ऑफ NH3 गिव्स थ्राईस ऑफ Cu प्लस N2 प्लस H2O. कारण तर Cuचे 3 ॲटम्स घ्यावं लागणार होते नायट्रोजनचे 2 ॲटम्स घ्यावं लागतील. त्याप्रमाणे ह्या रिॲक्शनचं कन्व्हर्जन आता ह्या रिॲक्शनमध्ये झालेलं आहे. देन नेक्स्ट स्टेप इट इज स्टेप 3 बॅलन्स ऑक्सिजन ॲटम बाय ॲडिशन ऑफ H2. आता आपल्याला रूलमध्ये सांगितलेलं आहे ऑक्सिजन ॲटम बॅलन्स करत असताना ज्या बाजूला ऑक्सिजनची संख्या कमी आहे तिकडं काय ॲड करायचं आहे आपल्याला H2O ॲड करायचं आहे. आता हे इक्वेशन आपल्याला मिळाले. ह्या इक्वेशनमध्ये 3 ऑक्सिजन आहे. तिथं प्रॉडक्ट साईडला फक्त एकच ऑक्सिजन आहे. म्हणजे प्रॉडक्ट साईडला इथं आणखी 2 ऑक्सिजनची संख्या कमी. मग 2 ऑक्सिजनची संख्या कमी असल्यामुळं ह्या बाजूला आपल्याला काय करावं लागेल 2 H2O ॲड करावं लागते. मग आता हे इक्वेशन अशा प्रकारे लिहिता येईल थ्राईस ऑफ CuO प्लस ट्वाईस ऑफ NH3 गिव्स थ्राईस ऑफ Cu प्लस N2 प्लस इथं आता 2 H2O ॲड करावं लागल्यामुळं काय होईल थ्राईस ऑफ H2. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टेप हायड्रोजन ॲटम ऑन बोथ साइड्स अँड चार्जेस आर ऑलरेडी बॅलन्स्ड. तर आपल्याला हायड्रोजन ॲटम बॅलन्स करायचे असतात. ऑक्सिजन नंतर हायड्रोजन ॲटम बॅलन्स करायचे. तर हायड्रोजनकडे बघितल्यानंतर इथं 3 2 6 हायड्रोजन्स आहेत आणि इथं सुद्धा 3 × 2 म्हणजे 6. इकडे 6 हायड्रोजन इकडे 6 हायड्रोजन लेफ्ट साईडला 6 राईट साईडला 6. म्हणजे हायड्रोजन ॲटम बॅलन्स करायची तर गरज नाही ऑलरेडी ते बॅलन्स्ड आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे स्टेप 5 चेक 2 साइड्स ऑफ balanced of atoms and charges. Check 2 sides for balanced of atoms and charges. दोन्ही बाजू जे आहेत तर त्या दोन्ही बाजूचे जे काय ॲटम्स किंवा चार्जेस आहेत ते चार्जेस बॅलन्स आहेत का नाही बघायचे. तर आता इथं आपण इथं बघितलं तर 3 Cu आहेत लेफ्ट साईडला, राईट साईडला 3 Cu. त्यानंतर लेफ्ट साईडला 2 नायट्रोजन आहेत, इथं 2 नायट्रोजन आहेत. इकडे 3 ऑक्सिजन आहेत, इथं सुद्धा 3 ऑक्सिजन आहेत. इथं हायड्रोजन 3 × 2 6 हायड्रोजन आहेत.
इथं 3 × 2 6 हायड्रोजन आहे. म्हणजे ह्या स्टेजला रिॲक्शन किंवा चार्जेस कम्प्लीट बॅलन्स झालेले आहेत. देअरफॉर द इक्वेशन ऑब्टेन इन स्टेप 4, स्टेप 4 म्हणजे ही स्टेप 3 मधलंच इक्वेशन, इट इज बॅलन्स्ड. म्हणजे आता बॅलन्स्ड इक्वेशन जे आहे ते बॅलन्स्ड इक्वेशन हे असेल थ्राइस ऑफ CO प्लस ट्वाइस ऑफ NH3, ट्वाइस ऑफ NH3 गिव्स थ्राइस ऑफ CO N2 प्लस थ्राइस ऑफ H2. तर अशा प्रकारे आपण एक प्रॉब्लेम इथं सॉल्व केला आहे. आता त्यानंतर आपण दुसरा प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. तर याच्यामध्ये आता दुसरा प्रॉब्लेम जो आहे तो दुसरा प्रॉब्लेम आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या पुस्तकामध्ये हा प्रॉब्लेम पाठीमागं जे काही क्वेश्चन्स आहेत टॉपिकच्या पाठीमागं, तर तिथं हा प्रॉब्लेम विचारलेला आहे. तर हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. आता पुस्तकामध्ये क्वेश्चन बँकमध्ये अशा प्रकारचा प्रॉब्लेम दिलेला आहे. तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम दुसऱ्या प्रकाशनाच्या पुस्तकं असतील, नवनीत गाईड असेल किंवा आणखीन कुठलं पुस्तक असेल, तर त्याच्यामध्ये सॉल्व करत असताना थोडीशी वेगळी मेथडसुद्धा वापरलेली असू शकते. तर आपण इथं जी मेथड वापरलेली आहे ते आपल्याला पुस्तकामध्ये जे रूल्स दिलेले आहेत त्या रूल्सचा वापर करून ही मेथड आपण फॉलो करतोय. नवनीतचं गाईड किंवा इतर प्रकाशनामध्ये थोडंसं याच्यापेक्षा चेंजेस असतील तर ते सुद्धा चुकीचं नाही. तर आपण आता दुसरी रिॲक्शन आपण बॅलन्स करूया. दुसरी रिॲक्शन आहे BiOH थ्राइस प्लस, आता इथं बेसला ब्रॅकेटमध्ये स्मॉल g आहे. स्मॉल g आहे म्हणजे हे संपूर्ण गॅस स्टेटमध्ये, प्लस SnOH मायनस थ्राइस. आता हा जो आयॉन आहे ह्या आयॉनच्या बेसला ब्रॅकेटमध्ये AQ लिहिलं आहे, ॲक्वियस, म्हणजे हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलेला आहे. त्यानंतर इट गिव्स, इथं ॲरो आहे, Bi बिस्मथ, हा मेटल आहे तो सॉलिड स्टेटमध्ये, तर ब्रॅकेटमध्ये S लिहिला म्हणजे सॉलिड स्टेट, प्लस SnOH2 मायनस, ब्रॅकेटमध्ये इथं ॲक्वियस लिहिलं म्हणजे हे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलेलं आहे. आणि ब्रॅकेटमध्ये पुढे रिॲक्शन बेसिक मीडियममध्ये होते किंवा बेसच्या प्रेझेन्समध्ये होतोय म्हणून ब्रॅकेटमध्ये बेसिक म्हटलेलं आहे. मग आता आपण ही रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी सुद्धा आपण वेगवेगळ्या स्टेप्स आपण फॉलो करूया. तर सोल्युशनमध्ये स्टेप फर्स्ट आहे, पाठीमागच्या वेळेस आपण जसं 1 by 1 स्टेपनं प्रॉब्लेम सॉल्व केला तसंच इथं आपण सॉल्व करूया. तर स्टेप फर्स्ट नेहमी करता काय असते, राईट स्केलेटल इक्वेशन अँड बॅलन्स द एलिमेंट्स अदर दॅन ऑक्सिजन अँड हायड्रोजन. ज्या केमिकल इक्वेशनला बॅलन्स करायचं आहे ते सुरुवातीला लिहा आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून बाकीच्या एलिमेंटला बॅलन्स करा, असं त्याचा अर्थ आहे. मग आपण सुरुवातीला हे इक्वेशन आहे तसं लिहिलं. आता आहे तसं लिहिल्यानंतर ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून बाकीचे एलिमेंट म्हणजे फॉर एक्झाम्पल Bi बिस्मथ तो बघूया. तर ॲरोच्या लेफ्ट साईडला बिस्मथ Bi एकच आहे, ॲरोच्या राईट साईडला पण Bi एकच आहे, हे बिस्मथ बॅलन्स झाले. त्यानंतर ॲरोच्या लेफ्ट साईडला रिॲक्टंट साईडला Sn, एक Sn आहे, इथं काही लिहिलेलं नाही म्हणजे एक. इकडं आता SnOH6 झालेलं आहे, तर इथं सुद्धा Sn जो आहे काही लिहिलेलं नाही म्हणजे इथं 1, म्हणजे Sn सुद्धा बॅलन्स आहे. म्हणजे इथं Bi बिस्मथ बॅलन्स आहे, Sn सुद्धा बॅलन्स आहे. त्यानंतर स्टेप सेकंड, असाइन ऑक्सिडेशन नंबर 2 बिस्मथ अँड सिलिकॉन. तर ह्याच्यामध्ये बिस्मथ आणि सिलिकॉन ह्यांचा ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो ऑक्सिडेशन नंबर आपल्याला शोधायचा आहे. त्यानंतर पुढे काय करायचं आहे ह्या स्टेपमध्ये, कॅल्क्युलेट इन्क्रीज अँड डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर अँड मेक देम इक्वल. ऑक्सिडेशन नंबर कितीने इन्क्रीज झाला कितीने डिक्रीज झाला हे आपल्याला पाहायचं आहे आणि त्यांना इक्वल करायचं आहे. मग मागाशीप्रमाणे ह्या स्टेपमध्ये
आपण ए हे लिहिणार आहे. ए म्हणजे काय, नॉन ऑक्सिडेशन नंबर, आणि बी म्हणजे काय, कॅल्क्युलेटेड ऑक्सिडेशन नंबर. तर आपण स्टेप सेकंड आता फॉलो करूया. तर सुरुवातीला स्टेप फर्स्टमधलं इक्वेशन मी आहे तसं लिहिणार. आहे तसं लिहिल्यानंतर या स्टेप सेकंडमध्ये सुरुवातीला काय म्हटलं, असाइन द ऑक्सिडेशन नंबर टू बिस्मथ अँड सिलिकॉन. बिस्मथ आणि सिलिकॉनचा ऑक्सिडेशन नंबर शोधा असं म्हणलेलं आहे. मग BiOH थ्राईसमध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला रूलनुसार माहिती आहे -2. रूलनुसार Hचा ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +1. न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. मग आपण जर ऑक्सिडेशन नंबर ह्या बिस्मथचा रूलनुसार काढला तर तो किती काढता येईल, +3 कॅल्क्युलेट करता येतं. त्यानंतर SnOH- थ्राईस हा दुसरा आयॉन आहे. तर याच्यामध्ये Snचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला काढायचा आहे. ह्याचा ऑक्सिडेशन नंबर काढत असताना OH मधला ओचा ऑक्सिडेशन स्टेट माहीत आहे आपल्याला -2. Hचे ऑक्सिडेशन स्टेट +1 माहीत आहे. म्हणजे ह्या दोघांचे ऑक्सिडेशन स्टेट माहीत आहे, त्याच्यावरून आपल्याला ह्या Snचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला फाइंड आउट करता येईल. त्यानंतर प्रॉडक्ट, ॲरोच्या पुढे प्रॉडक्ट आहे. तर प्रॉडक्टमध्ये बिस्मथ एलिमेंटरी स्टेट किंवा फ्री स्टेटमध्ये आपण त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, 0. SnOH6 त्याच्यामध्ये हा जो Sn आहे त्या Snचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला काढायचा आहे. परंतु OH मध्ये जो O आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट माहिती आहे आपल्याला -2. Hची ऑक्सिडेशन स्टेट माहिती आहे +2. ह्या दोघांची ऑक्सिडेशन स्टेट माहीत असेल तर Snची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला कॅल्क्युलेट करता येते आणि ती आहे +4. मग आता ह्या स्टेपमध्ये काय काढायचं आपल्याला, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आणि डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. आता ह्या रिॲक्शनकडे बघितल्यानंतर कुणाचा ऑक्सिडेशन नंबर वाढला आणि कुणाचा ऑक्सिडेशन नंबर कमी झाला हे आपल्याला सांगता येईल. आता इथं SnOH थ्राईसमध्ये जो Sn होता त्याचा ऑक्सिडेशन नंबर +2 होता, आणि प्रॉडक्टमध्ये जो SnOH6 हा प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये ह्या Snचा ऑक्सिडेशन नंबर किती झाला आहे, +4. म्हणजे इथं ऑक्सिडेशन स्टेट +4, इथं ऑक्सिडेशन स्टेट किती होती, +2, म्हणजे इन्क्रीज झाला. सो इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. मग SnOH थ्राईस मायनस लिहिलं मी. ह्या SnOH थ्राईस मायनसमध्ये Snचा ऑक्सिडेशन नंबर +2 आणि पुढे SnOH6 लिहिलं, SnOH6 लिहिलं इथं. आणि ह्याच्यामध्ये हा Sn जो आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +4. मग आता इथं इन्क्रीज पर ॲटम काढायचं असेल तर आपल्याला लक्षात येईल Snचा ऑक्सिडेशन नंबर +2 होता, आता ऑक्सिडेशन नंबर किती झाला, +4. म्हणजे इन्क्रीज झाला, किती इन्क्रीज झाला, 2. इन्क्रीज पर ॲटम +2 होता +4 झाला. सो इन्क्रीज पर ॲटम इज इक्वल टू 2. त्यानंतर ह्या इक्वेशनमध्ये डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. तर बिस्मथ जो आहे त्या बिस्मथचा ऑक्सिडेशन नंबर आपण सुरुवातीला शोधला होता तो किती आला, +3. आणि प्रॉडक्टमध्ये किती आहे, 0. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो ऑक्सिडेशन नंबर बिस्मथचा ऑक्सिडेशन नंबर हा काय झाला, तर बिस्मथचा ऑक्सिडेशन नंबर हा +3 होता, 0 झाला, म्हणजे डिक्रीज झाला. कितीनं डिक्रीज झाला, डिक्रीज पर ॲटम इज 3, 3 तो कमी झाला. सो टू मेक नेट इन्क्रीज अँड डिक्रीज इक्वल, नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज इक्वल करायचे असेल तर वी मस्ट टेक 3 ॲटम्स ऑफ Sn. Snचे आपल्याला किती ॲटम्स घ्यावे लागतील, 3. अँड 2 ॲटम्स ऑफ बिस्मथ, 2 ॲटम्स ऑफ बिस्मथ आणि 3 ॲटम्स ऑफ Sn. तर आता रिॲक्शन परत एकदा लिहूया आपण. तर मग अशी BHOH थ्राईस होतं. आता इथं हा जो बिस्मथ आहे ह्या बिस्मथला 2 मल्टिप्लाय करायचं, म्हणजे टॉईस ऑफ BiOH थ्राईस प्लस आता Snला किती, थ्राईस. सो थ्राईस ऑफ SnOH थ्राईस मायनस गिव्स
परत नंतर इथे इक्वेशन आहे. तर याच्यानंतर आपल्याला काय मिळेल, गिव्स ट्वाईस ऑफ बी आय, कारण बी आयला परत 2 न मल्टिप्लाय करायचं, प्लस थ्राईस ऑफ एस एन, एस एनला 3 न मल्टिप्लाय करायचं, ट्वाईस ऑफ बी आय प्लस थ्राईस ऑफ एस एन, OH 6 मायनस 2 मायनस. त्यानंतर स्टेप 3 आहे बॅलन्सिंग ऑफ ऑक्सिजन ॲटम. आता हे जे सेकंड स्टेपमधलं इक्वेशन आहे, त्या इक्वेशनमध्ये जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनला आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स करायचं आहे. तर इथं ह्या ॲरोच्या लेफ्ट साईडला हायड्रोजनची संख्या, ऑक्सिजनची संख्या बघितली मोजून. त्यानंतर राईट साईडला हायड्रोजनची संख्या मोजून बघितली, तर ती सारखीच येते. ऑक्सिजन ॲटम जो आहे तो ऑक्सिजन ॲटम लेफ्ट हँड साईडला, ह्या लेफ्ट हँड साईडला ऑक्सिजन ॲटमची संख्या किती आहेत, इथं 3, 3 दोन्ही 6, त्यानंतर हे 3, 3 त्रिक 9, 9 6 15, म्हणजे लेफ्ट साईडला 15 ऑक्सिजन आहेत. आणि राईट साईडला ऑक्सिजन किती आहेत, तर हे 6 × 3 म्हणजे 18, म्हणजे लेफ्ट साईडला 15 ऑक्सिजन, राईट साईडला 18 ऑक्सिजन. मग जिकडं ऑक्सिजन कमी आहेत तेवढ्या संख्येने H2O मॉलिक्यूल ॲड करायचे. म्हणजे आपल्याला H2O रिॲक्टंट साईडला लिहावं लागतील. आता इक्वेशन लिहूया, ट्वाईस ऑफ बी आय OH थ्राईस प्लस थ्राईस ऑफ SN OH मायनस थ्राईस प्लस. आता इथं ऑक्सिजनची संख्या बॅलन्स करण्यासाठी 3 वॉटर मॉलिक्यूल ॲड करावं लागतील, देअरफॉर प्लस थ्राईस ऑफ H2O, कारण लेफ्ट साईडला 15 ऑक्सिजन, राईट साईडला 18 ऑक्सिजन होते. 15 ऑक्सिजनच्या बाजूला परत 3 H2O ॲड केले. देन स्टेप 4, बॅलन्सिंग ऑफ हायड्रोजन ॲटम इज रिक्वायर्ड. आता इथं हायड्रोजन जर बघितले तर इथं 3 दोन्ही 6 हायड्रोजन आहे, किंवा इकडे सुद्धा 6 हायड्रोजन वगैरे 6 हायड्रोजन असतील तरी परत नंतर इथं थ्राईस आहे. म्हणजे ऑक्सिजन हायड्रोजन ॲटम जो आहे तो हायड्रोजन आपल्याला काय करावं लागेल, बॅलन्स करावं लागेल. आता ह्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन पण बॅलन्स करायचा आहे, ऑक्सिजन पण बॅलन्स करायचा आहे. तर आता ऑक्सिजन आपण मगाशी स्टडी केलं, लेफ्ट साईडला 15 ऑक्सिजन होते, राईट साईडला 18 ऑक्सिजन होते. 15 ऑक्सिजन असल्यामुळे लेफ्ट साईडला आपण 3 H2O ॲड केले. आता हायड्रोजनची सुद्धा बॅलन्स करणे गरजेचं आहे. तर आता हायड्रोजनमध्ये लेफ्ट साईड जी आहे त्या लेफ्ट साईडमध्ये टोटल हायड्रोजन आहेत 21, आणि राईट साईड जी आहे, ॲरोच्या राईट साईड जी आहे तर तिकडं आहे 18 हायड्रोजन. म्हणजे लेफ्ट साईड देअर आर 21 हायड्रोजन ॲटम ऑन लेफ्ट साईडला 21, राईट साईडला 18, ह्या बाजूला 3 H+ आयन ॲड करावं लागते. म्हणजे रिॲक्शन आता झाली, ट्वाईस ऑफ बी आय OH थ्राईस प्लस थ्राईस ऑफ SN OH मायनस थ्राईस ऑफ SN OH मायनस थ्राईस प्लस 3 H2O गिव्स ट्वाईस ऑफ बी आय प्लस थ्राईस ऑफ SN OH2 मायनस 6 टाइम्स प्लस. आता इथं हायड्रोजन बॅलन्स करावं लागणार आहेत. तर इथं 21 हायड्रोजन ॲटम्स लेफ्ट साईडला होते, राईट साईडला 18 हायड्रोजन आहेत, म्हणजे 3 हायड्रोजन H+ आयन आपल्याला ॲड करावं लागते, म्हणून थ्राईस ऑफ H+ लिहिलं. त्यानंतर स्टेप 5. आता ही जी रिॲक्शन आहे, सुरुवातीला म्हटलं तर ही रिॲक्शन बेसिक मीडियममध्ये व्हायला लागली. ह्याच्या अगोदरची रिॲक्शन तिथं उल्लेख नव्हता म्हणजे ॲसिडिक मीडियममध्ये होते. परंतु रिॲक्शन जर बेसिक मीडियममध्ये असेल तर त्या इक्वेशनच्या शेजारी बेसिक मीडियम वगैरे असा उल्लेख केलेला असतो. सो सिन्स रिॲक्शन ऑकर्स इन बेसिक मीडियम, ही रिॲक्शन बेसिक मीडियममध्ये होते म्हणून काय व्हा, सो ॲड OH मायनस आयॉन इक्वल टू नंबर ऑफ H+ आयॉन ऑन बोथ साईड. तर काय करायचं बा, रिॲक्शन बेसिक मीडियममध्ये व्हायला लागले त्यामुळं
OH मायनस ॲड करा म्हणलंय. कुणाबरोबर ॲड करा? इक्वल टू नंबर ऑफ H प्लस आयॉन ऑन बोथ साइड्स. हेन्स ॲड 3OH ऑन बोथ साइड्स. बघा इकडे लक्ष द्या. Reaction occurs in basic medium. Add OH minus ion equal to number of H plus ion in both sides. तर बोथ साइड्सकडे हायड्रोजनची संख्या कमी करण्यासाठी आपल्याला इथं थ्राईस ऑफ OH मायनस हे ॲड करावे लागेल. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन नंतर थ्राईस ऑफ H2 नंतर काय लिहिलं आहे? थ्राईस ऑफ OH मायनस गिव्स ट्वाइस ऑफ Bi, थ्राईस ऑफ Sn, थ्राईस ऑफ Sn प्लस आता 3H प्लस 3OH मायनस. मग आता रिॲक्शन परत आणखीन रिप्रेझेंट करता येईल. ट्वाइस ऑफ Bi OH थ्राईस प्लस थ्राईस ऑफ Sn, थ्राईस ऑफ Sn CO मायनस OH थ्राईस प्लस थ्राईस ऑफ H2 प्लस थ्राईस ऑफ OH gives twice of Bi plus thrice of SnOH2 minus plus thrice of H2. तर इथं आपण काय केलं तर OH मायनस ॲड केले. OH मायनस ॲड केले. आता OH मायनस इथं ॲड केल्यानंतर लेफ्टला थ्राईस ऑफ OH मायनस आयन लिहावं लागेल. राईटला सुद्धा थ्राईस ऑफ OH मायनस आयन लिहिले आपण. तर सिन्स रिॲक्शन ऑकर्स इन बेसिक मीडियम ॲड OH मायनस आयन इक्वल टू H प्लस आयन ऑन बोथ साइड्स. H प्लस आयनची जेवढी संख्या होती तेवढ्या संख्येनं आपल्या दोन्ही साईडला काय ॲड केले आपण? थ्राईस ऑफ OH, थ्राईस ऑफ OH. तर अशा पद्धतीने आपण आता पुढची स्टेप आपण स्टडी करूया. तर H प्लस आणि OH मायनसला कंबाईन करायचं कशाच्या फॉर्ममध्ये? H2O. ट्वाइस ऑफ BiOH थ्राईस वगैरे आहेतच लिहिलं. थ्राईस ऑफ SnOH थ्राईस आहेतच लिहिलं. प्लस आता थ्राईस ऑफ H2O आणि थ्राईस ऑफ OH मायनस सुद्धा आहेतच लिहिलं. आता ह्या बाजूला ट्वाइस ऑफ Bi प्लस थ्राईस ऑफ SnOH2 मायनस प्लस 3H प्लस आणि 3OH मायनस हे जर कंबाईन झाले तर किती तयार होईल? थ्राईस ऑफ H2. तर अशा प्रकारे 3H प्लस प्लस 3OH मायनस आयनचं कन्व्हर्जन प्लस थ्राईस ऑफ H2O मध्ये झालं. त्यानंतर दोन्ही बाजूला जर H2O मॉलिक्यूल सारख्याच प्रमाणामध्ये असतील तर त्यांना कॅन्सल करायचं. सो कॅन्सल थ्राईस ऑफ H2O ऑन बोथ साइड्स. आता हा ह्या ॲरोच्या लेफ्ट साईडला पण थ्राईस ऑफ H2O आहे तो कॅन्सल करा आणि त्याच्यानंतर राईट साईड असतो थ्राईस ऑफ H2O आला तो कॅन्सल करा. सो कॅन्सल थ्राईस ऑफ H2O ऑन बोथ साइड्स. मग थ्राईस ऑफ H2O जर बोथ साईडचे कॅन्सल केले तर आपल्याला काय मिळेल? अशा प्रकारचं इक्वेशन मिळेल. ट्वाइस ऑफ BiOH थ्राईस प्लस SnOH थ्राईस प्लस थ्राईस ऑफ OH मायनस आयन gives twice of Bi प्लस थ्राईस ऑफ SnOH 6 2 टाइम्स आणि H2O जो आहे तो H2 इकडे कॅन्सल केला. तर ह्या पद्धतीनं H2O मॉलिक्यूल कॅन्सल केल्यानंतर हे अशा प्रकारचं आपल्याला इक्वेशन मिळालं. त्यानंतर आता ह्यालाच आपण पुढच्या पेजवरती कंटिन्यू करण्याच्या ऐवजी मी इथं साईडला ते कंटिन्यू करतो. त्यानंतर स्टेप 4 जी आहे इथं स्टेप 6, इथं स्टेप 5 झाली, इथं स्टेप 6. चेक 2 साइड्स फॉर बॅलन्स ऑफ चार्जेस अँड ॲटम. तर हे दोन्ही साईडचे ॲटम्स किंवा चार्जेस बॅलन्स झाले का नाही ते बघा. आता ते बॅलन्स झालेले आहेत. द नेट आयोनिक इक्वेशन ऑब्टेन्ड इन स्टेप 5 इज. आता स्टेप 5 मध्ये जे नेट इक्वेशन मिळाले त्यामध्ये काही बदल करायची गरज नाही. पण बॅलन्स्ड इक्वेशन ट्वाइस ऑफ BiOH थ्राईस, ट्वाइस ऑफ BiOH थ्राईस. आता हे ब्रॅकेटमध्ये स्मॉल जी लिहिलंय
गॅसेस स्टेटमध्ये. त्यानंतर प्लस थ्राईस ऑफ SnOH मायनस थ्राईस ऑफ SnOH मायनस ॲक्वियस स्टेटमध्ये पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केले. त्यानंतर 3OH मायनस 3OH मायनस ॲक्वियस स्टेटमध्ये. त्यानंतर इकडे गिव्ज टॉईस ऑफ Bi. तर इकडे आपल्याला काय मिळालं, टॉईस ऑफ Bi मिळाला. त्याच्यानंतर इकडं टॉईस ऑफ Bi मिळाल्यानंतर इथं आपल्याला थ्राईस ऑफ SnOH 6 टाइम्स 2 मायनस मिळाला. तर इथं आपल्याला थ्राईस ऑफ SnOH 6 मायनस 2 मायनस इकडे सुद्धा मिळालेलं आहे. हे थोडंसं आता इथं बॉटमला असल्यामुळं परत एकदा मी ही स्टेप 5 जी आहे ती स्टेप 5 परत एकदा रिपीट करतो. आता ही रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन बेसिक मीडियममध्ये होते, त्यामुळं ॲड OH मायनस आयन इक्वल टू नंबर ऑफ H प्लस आयन ऑन बोथ साईड्स म्हणलं. मग आता इथं या वरच्या इक्वेशनमध्ये काय करावं लागेल आपल्याला, तर H2 ॲड करावं लागते. तर H2 ॲड केल्यानंतर थ्राईस ऑफ OH मायनस ॲड केली. ॲड केल्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला इक्वेशन आलं. त्यानंतर H प्लस आणि OH मायनस कंबाईन झाले तर H2 तयार होता. सारखे H2 ची संख्या कमी केली आपण, तर आपल्याला ह्या स्टेप इकडची जी स्टेप 6 होती, तर ह्या स्टेप 6च्या अगोदर आपल्याला अशा प्रकारचं लास्टला इक्वेशन मिळालं होतं. टॉईस ऑफ BiOH थ्राईस प्लस थ्राईस ऑफ SnOH thrice plus thrice of OH minus gives twice of Bi plus thrice of SnOH 6 times 2 minus. तर असं हे लास्टला इक्वेशन आपल्याला मिळालं होतं. आता स्टेप 5 मध्ये आपण काय असायलंय, चेक 2 साइड्स फॉर बॅलन्स ऑफ चार्जेस अँड ॲटम्स. ह्या ॲरोच्या लेफ्ट साईडला आणि ॲरोच्या राईट साईडला चार्जेस आणि ॲटमचं बॅलन्स करा. तर इथं ऑलरेडी चार्जेसचं बॅलन्सिंग झालं आहे. त्यानंतर ॲटमचं सुद्धा ऑलरेडी जर ऑब्झर्व केलं तर बॅलन्सिंग झालं आहे. म्हणजे रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन स्टेप 5 मध्येच बॅलन्स झालेली आहे. म्हणून आपण इथं म्हणू शकतोय, सो चेक 2 साइड्स फॉर बॅलन्स ऑफ चार्जेस. बॅलन्स चार्जिंग आहे, जे काही चार्जेस आहेत त्यांचं बॅलन्सिंग झालं आहे. आणि ॲटम्सचं सुद्धा इथं आपण जर बघितले ॲटम्सचं सुद्धा बॅलन्सिंग झालं आहे. सो देअर फॉर नेट इक्वेशन ऑप्टेन इन स्टेप 5. स्टेप 5 मध्ये जे काही नेट इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे हे, तर ते इक्वेशन ऑलरेडी बॅलन्स्ड झालेलं आहे. म्हणून लास्टला आपण लिहिलं आहे टॉईस ऑफ BiOH थ्राईस, टॉईस ऑफ BiOH थ्राईस. आता इथं मी स्टेट लिहिलेली नाही, आपण फायनल इक्वेशनला स्टेट लिहूया. स्टेट म्हणजे ते गॅसेस स्टेटमध्ये, सॉलिड स्टेटमध्ये का लिक्विड स्टेटमध्ये आहे ते लिहूया आपण इथं. तर फायनल इक्वेशन टॉईस ऑफ BiOH थ्राईस गॅसेस स्टेटमध्ये, म्हणून ह्या 3च्या बेसला ब्रॅकेटमध्ये स्मॉल जी लिहिला. त्यानंतर नेक्स्ट आहे थ्राईस ऑफ SnOH थ्राईस मायनस. सो थ्राईस ऑफ SnOH थ्राईस मायनस ॲक्वियस स्टेटमध्ये आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये AQ लिहिला. त्यानंतर प्लस थ्राईस ऑफ OH मायनस, थ्राईस ऑफ OH मायनस हे ॲक्वियस स्टेटमध्ये म्हणून ब्रॅकेटमध्ये AQ. इट गिव्ज टॉईस ऑफ Bi. तर इथं आपल्याला टॉईस ऑफ Bi हा सॉलिड स्टेटमध्ये मिळाला. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे थ्राईस ऑफ SnOH 6 2 टाइम्स. म्हणजे स्टेप 5 मध्ये जे इक्वेशन मिळालेलं होतं ते इक्वेशन कसं आहे, बॅलन्स्डच आहे. म्हणजे फायनली आपल्याला अशा प्रकारे रिॲक्शनचं बॅलन्सिंग करता आलेलं आहे. तर इथं आपण पहिली मेथड जी आहे ती पहिली मेथड पाठीमागच्या लेक्चरला स्टडी केली होती, बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड.
तर ती रिॲक्शन किंवा ती प्रोसेस कंप्लीट स्टडी केल्यानंतर त्यावर आधारित आज आपण 2 प्रॉब्लेम्स आपण स्टडी केले. तर एवढं स्टडी केल्यानंतर 2 प्रॉब्लेम्स वगैरे स्टडी केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट आर्टिकल स्टडी करायचं आहे. सो दॅट आर्टिकल इज बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन बाय आयॉन इलेक्ट्रॉन मेथड और हाफ रिॲक्शन मेथड. तर आता आपल्याला दुसरी जी रिॲक्शन बॅलन्स करण्याची मेथड आहे त्या मेथडचा अभ्यास करायचा आहे. आयॉन इलेक्ट्रॉन मेथड जे रेडॉक्स रिॲक्शनचं बॅलन्स करण्यासाठी ह्या मेथडचा सुद्धा वापर केला होता. आयॉन इलेक्ट्रॉन मेथड और हाफ रिॲक्शन मेथड. तर ह्या आयॉन इलेक्ट्रॉन मेथड किंवा हाफ रिॲक्शन मेथड जी आहे त्या आयॉन रिडॉक्स ह्या मेथडमध्ये काय बघा, तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. तर इथं वेगवेगळ्या ज्या स्टेप्स आहेत तर त्या स्टेप्स आपण एका पाठोपाठ स्टडी करूया. आता आयॉन इलेक्ट्रॉन मेथड जी आहे त्या आयॉन इलेक्ट्रॉन मेथड किंवा हाफ रिॲक्शन मेथडमध्ये 2 हाफ रिॲक्शन ना सेपरेटली बॅलन्स केलं जातं. म्हणून आपण म्हणूया इन दिस मेथड 2 half reactions or equations. Two half reactions or equation. Two half reaction or equation, short मध्ये equation मी लिहिलं. Two half reaction or equation are balanced separately. Are balanced separately. And then added together. To give balanced equation. So in ion electron method, or it is also called as half reaction method, 2 half equation or reaction are first of all balanced separately. तर ह्या मेथडमध्ये 2 हाफ रिॲक्शनचं बॅलन्सिंग सेपरेटली केलं जातं आणि नंतर ते 2 हाफ रिॲक्शन ॲड केली जाते आणि मग बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन मिळवलं जातं. तर याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत तर त्या स्टेप्सचा आपण स्टडी करूया. तर पहिली स्टेप आहे स्टेप फर्स्ट, राईट अनबॅलन्स्ड इक्वेशन फॉर रेडॉक्स रिॲक्शन अँड assign oxidation number to all the atoms in reactant and product. To all atoms in reactant and product. बघा पहिली स्टेप कशी आहे. तर पहिल्या स्टेपमध्ये जे अनबॅलन्स्ड इक्वेशन आहे त्या अनबॅलन्स्ड इक्वेशनला रिप्रेझेंट करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये जे काय ॲटम्स आहेत त्या ॲटमचा काय फाइंड आउट करायचा, ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करायचा. म्हणजे रिॲक्टंट आणि प्रॉडक्टमधल्या ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर असाइन करणे किंवा फाइंड आउट करणे. सो डिवाइड द इक्वेशन. मग जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला डिवाइड करायचं. डिवाइड इक्वेशन इंटू 2 हाफ इक्वेशन्स.
तर अशा पद्धतीनं इक्वेशन जे आहे ते इक्वेशनला 2.5 इक्वेशनमध्ये डिवाइड करायचं. सो 1/2 इक्वेशन इन्व्हॉल्व्स 1/2 इक्वेशन इन्व्हॉल्व्स जी फर्स्ट हाफ रिॲक्शन आहेत त्याच्यामध्ये काय असतं, इन्व्हॉल्व्स increase in oxidation number. Increase in oxidation number. Increase in oxidation number. And other involves. Decrease in oxidation number. तर आयन इलेक्ट्रॉन मेथड किंवा हाफ रिॲक्शन मेथडमध्ये पहिली स्टेप कशी आहे, तर पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, राईट अनबॅलन्स्ड इक्वेशन फॉर रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स रिॲक्शनचं अनबॅलन्स्ड इक्वेशन सुरुवातीला लिहायचं. त्या इक्वेशनमध्ये जे काय ॲटम्स आहेत त्या ॲटमचा काय असाइन करायचा, ऑक्सिडेशन नंबर असाइन करायचा. त्यानंतर जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला 2 इक्वेशनमध्ये डिवाइड करायचं, म्हणजे 2 हाफ रिॲक्शनमध्ये कन्व्हर्जन करायचं किंवा 2 हाफ इक्वेशन करायचे. 1/2 ऑफ इक्वेशन रिॲक्शनचा एक जो हाफ आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, अँड अनदर हाफ इन्व्हॉल्व्स डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. तर अशा प्रकारे ही फर्स्ट स्टेप आपण इथं स्टडी केली. त्यानंतर ह्या मेथडच्या ज्या नेक्स्ट स्टेप्स आहेत त्या नेक्स्ट स्टेप त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करूया, कारण आपलं जे टायमिंग आहे ते टायमिंग इथं आपलं फिनिश होतं आहे. तर आपण आजच्या लेक्चरला पहिली जी मेथड होती त्या पहिल्या मेथडवरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, ऑक्सिडेशन नंबर मेथडवरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, आणि जस्ट आत्ता आपण आयॉन इलेक्ट्रॉन मेथड स्टडी करायला स्टार्ट केलं होतं. फर्स्ट स्टेप आपण स्टडी केलेली आहे. सो टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक यू.